निवडणुका येतात, निवडणुका आले की आश्वासनं दिली जातात, आश्वासनानंतर त्याची राजकारण होतं, महापौर होतात, अनेक समित्यांचे अध्यक्ष बनले जातात, परंतु ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्याकडे पुन्हा दुर्लक्ष केलं जातं. सांगितलं होतं की बाबा आम्ही 24/7 पाणी उपलब्ध करून देऊ. आज काय, एवढा पाऊस झाल्यानंतर सुद्धा आज शहरात पाण्याची अवस्था तुम्ही पाहतायच आहे. 2026 म्हणजे येणाऱ्या इलेक्शनमध्ये तेच मुद्दे पुन्हा घेतले जातील. प्रश्न म्हणजे जेव्हा जेव्हा निवडणुकीला लोक सामोरे जातात तेच मूलभूत प्रश्न असतात लोकांचे, तेच लोकांपुढे मांडले जातात. सर्व पक्ष विरुद्ध भाजप हीच लढाई भाजपला रोखण्यासाठी आवश्यक आहे. राजकारणातील कोणतंही बाळकडू आपल्या घरात नसतानाही पिंपरी चिंचवडकरांच्या सेवेसाठी चेतन पवार हे गेले कित्येक दिवस अहोरात्र झटतात. माझ्यासमोर चेतन पवार आहेत. काय एकंदरीत आपली भूमिका, का आपल्याला असं वाटलं की आता आपण सामाजिक कार्याबरोबर आता राजकारणात येणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण युवा सेनेसारख्या किंवा शिवसेनेसारख्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आपण जोडले गेलात? हे पहा, ज्या वेळेस कॉलेज शिक्षण चालू होतं सर्वप्रथम त्यावेळेस NSYच्या माध्यमातून मी पिंपरी चिंचवड काँग्रेस NSYच्या माध्यमातून मी पिंपरी चिंचवड अध्यक्ष म्हणून काम पाहत होतो. त्यानंतर कॉलेज संपल्यानंतर दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना लोकांना तोंड द्यावं लागतं. लोकांच्या समस्या सुटाव्यात, लोकांना आपलं जीवन व्यवस्थित जगण्यात यावं, यासाठी एक पर्याय म्हणून आम्ही राजकारणाकडे पाहतो. मात्र राजकारणाकडे येताना नेहमी असं म्हटलं जातं की राजकारणाकडे चांगल्या माणसांनी येऊ नये, चांगल्या माणसांनी आपलं कामधंदा करावं. पण तुम्हाला असं का वाटलं की राजकारणात खरं तर चांगल्या माणसांनी येणं गरजेचं आहे? असं नाही, काही लोकांनी राजकारणाचा गैरफायदा घेतलेला आहे, परंतु लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारणात येणं खरंच महत्वाचं आहे. राजकारणाची सुरुवात तुमची NSY पासून झाली, मात्र आता जर आपण पाहिलं तर शहरामध्ये शिवसेनेचा झेंडा घेऊन आपण प्रत्येक प्रभागांमध्ये फिरलेला आहात. काय एकंदरीत या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता युवा सेनेची धोरण असणार आहे, कशा पद्धतीने शिवसेना या महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणार आहे? आपण जर पाहिलं तर ज्या दिवशी शिवसेनेच्या युवा सेनेच्या पिंपरी चिंचवड शहर अधिकारीपदी नियुक्ती झाली होती, त्यानंतर आम्ही कोणताही घराणेशाहीचा वारसा असो किंवा कोणत्याही याला बळी न पडता मी सदस्य नोंदणी चालू केली होती. तब्बल 480 ते 500 लोकांनी म्हणण्यापेक्षा युवकांनी या ठिकाणी नोंदणी केली होती आणि त्यातून मी माझी टीम तयार केली होती. ही नोंदणी करताना तुम्हाला अनेक पिंपरी चिंचवडकरांच्या अडचणी खरं तर दिसल्या असतील. कोणत्या अडचणी खरं तर पूर्ण शहरामध्ये दिसून आल्या की हे खरं तर नागरिकांच्या अडचणी सुटणं गरजेचं आहे, यावरती खरं तर सर्वसामान्यांनी प्रश्न उठवणं गरजेचं वाटलं तुम्हाला? आपण जर पाहिलं तर गेले अनेक वर्ष म्हणजे जेव्हा जेव्हा निवडणुकीला लोक सामोरे जातात तेच मूलभूत प्रश्न असतात लोकांचे, तेच लोकांपुढे मांडले जातात. उदाहरणार्थ असेल पाणी, ड्रेनेजची व्यवस्था, लाईट, म्हणजे वर्षानुवर्ष त्याच समस्या आजही पिंपरी चिंचवड शहरात चालू आहेत. निवडणुका येतात, निवडणुका आले की आश्वासनं दिली जातात, आश्वासनानंतर त्याची राजकारण होतं, महापौर होतात, अनेक समित्यांचे अध्यक्ष बनले जातात, परंतु ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्याकडे पुन्हा दुर्लक्ष केलं जातं. पुन्हा तेच चक्र चालू होतं. नेक्स्ट इलेक्शन आलं, नेक्स्ट कॉर्पोरेशनचं इलेक्शन आलं की पुन्हा तेच, आम्ही लाईट, पाणी, ज्या मूलभूत सुविधा चालू पुन्हा त्याच्यावरती चर्चा केली जाते, पण त्याच्यावरती ठोस उपाय आजपर्यंत केला जात नाही. भाजपनेही सांगितलं होतं की बाबा आम्ही 24/7 पाणी उपलब्ध करून देऊ. आज काय, एवढा पाऊस झाल्यानंतर सुद्धा आज शहरात पाण्याची अवस्था तुम्ही पाहतायच. बरोबर. पण जर आपण ह्या पाण्याची अवस्था असेल किंवा इतर जे मूलभूत प्रश्न आहेत, हे मूलभूत प्रश्न खरं तर आजही सुटलेले नाहीये, त्याच मुद्द्यांवरतीच भांडावं लागतंय. त्याच मुद्द्यांवरती नेहमी तेच मुद्दे. आता 2026 म्हणजे येणाऱ्या इलेक्शन मध्ये तेच मुद्दे पुन्हा घेतले जातात. तेच मुद्दे घेतले जातील. आपण परत शहराकडे खरं तर बघितलं तर शिवसेनेची संपूर्ण शहरामध्ये ताकद मोठी आहे,
मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक या ठिकाणामध्ये याआधी निवडून आलेले आहेत. त्यानंतर या शहराचे खासदारही खरं तर शिवसेनेचेच होते. आता ते जरी तुमच्यापासून दुसरीकडे गेले असले तरी ते एक कुठेतरी धागा शिवसेनेचा आहे. या शहरातली आत्ताची जी भूमिका आहे शिवसेनेची कशी असणार आहे, कारण आता शहराध्यक्षपद खरं तर शिवसेनेत रिक्त आहे. आपण जर पाहिलं तर शिवसेनेचा मतदार हा पुढे गेलेला नाही. ज्यावेळेस मावळ लोकसभेची निवडणूक संजोग वागरे पाटील यांनी लढवली होती, आपण जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहराने भरघोस मतदान त्यांना केलेले आहे. उदाहरणार्थ चिंचवड मतदारसंघ जर आपण पाहिला तर तब्बल 1,14,000 लोकांनी शिवसेनेला मतदान केलेले आहे. पिंपरी मतदारसंघात देखील 76,000 लोकांनी शिवसेनेला मतदान केलेले. त्यामुळे नेते येतात जातात, नेते पक्ष बदलतात. ते नेहमी नेता पक्ष बदलताना सांगत असतो की मी प्रभागाच्या विकासासाठी चाललोय, मी पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी, पण खरं तर ते स्वतःचा विकास करण्यासाठी पक्षांतर करत असतात. पण शिवसेनेचा आजही मतदार ठाम आहे, शिवसैनिक त्याच ठिकाणी ठाम आहे. आता महाविकास आघाडी बरोबर आपली बैठक सुरू आहे. शिवसेनेचे तुम्ही सर्व जे पदाधिकारी आहेत खरं तर त्या बैठकीला उपस्थित असतात. काय ठरलंय पिंपरी चिंचवडमध्ये, महाविकास आघाडी बरोबर जायचं की शिवसेनेने वेगळं लढायचं? भाजपला, भ्रष्टाचारी भाजपला रोखण्यासाठी आम्ही सर्व पक्ष एकत्रित येऊन भाजपच्या विरोधात नक्कीच या इलेक्शनला सामोरे जाणार आहोत. परंतु जर सन्मानजनक जागा या शहरात जर शिवसेनेला मिळाल्या तर आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी लढू. जर सन्मानजनक जागा आम्हाला या शहरात मिळाल्या नाही तर शिवसेना आणि मनसे एकत्र या इलेक्शनला सामोरे जाणार आहोत. महाविकास आघाडी बरोबर तुम्ही म्हणताय लढणार, त्याच्यात तुमच्या बरोबर आता मनसे पण आले, परंतु अजित पवारांचा पक्षालाही खरं तर तुमच्या शिवसेनेकडनं किंवा महाविकास आघाडीकडनं सांगण्यात आले. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्व पक्ष विरुद्ध भाजप अशी लढत होईल. बरोबर, सर्व पक्ष विरुद्ध भाजप हीच लढाई भाजपला रोखण्यासाठी आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड शहर जर आपण पाहिलं तर 3 विधानसभेमध्ये विखुरल्याचं पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये जी काही गावं आहेत ती नंतर 2009 नंतर खरं तर या महानगरपालिकेमध्ये आली. आजही त्या गावांचा विकास झाला नाही. आपण जर पाहिलं तर तातोडेच म्हणजे आमच्याच गावचा जर अनुभव घेतला तर 2009 साली आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालो. 2012 साली डीपी प्लॅन तयार करण्यात आला. 2017 साली म्हणजे तब्बल 5 वर्षानंतर डीपी प्लॅन पूर्ण मुख्यमंत्र्यांच्या सहीनुसार ते पब्लिश करण्यात आला. 17 ते 25 हा कालावधी जर आपण बघितला तर एकही म्हणजे आपण पाहिलं तर कुठे गार्डन नाहीये, कुठं प्लेग्राऊंडसाठी काय नाहीये, लहान मुलांना खेळण्यासाठी काय नाहीये, कुठं जलतरणची व्यवस्था नाहीये, कुठं विरंगुळा केंद्र नाहीये, कुठं सरकारी हॉस्पिटल आहे. म्हणजे आजही जे पूर्वी गाव होतं तेच आजही सेम परिस्थितीमध्ये गाव आहे. येणारी लोकसंख्या जर आपण पाहिली तर पूर्वीचं तातवड्याची लोकसंख्या पाहिली आणि आत्ताची तातवड्याची लोकसंख्या पाहिली तर भरपूर झालेली. 25 प्रभाग आहे, म्हणजे या 25 नंबरच्या प्रभागामधून खरं तर आपण इच्छुक आहात. परंतु या प्रभागाची जर रचना आपण पाहिली तर आजही शहरी आणि ग्रामीण भागागत दिसते. जरी IT पार्क शेजारी हा प्रभाग असला तरी आजही या प्रभागाचा विकास झाला नाही. मी पुन्हा तेच सांगतोय की 2017ला डीपी सँक्शन झाल्यानंतर 2025 पर्यंत एक ठोस काम झालेलं या प्रभागातलं दाखवा. नागरिकांनी तुम्हाला नगरसेवक केलं तर तुमच्या कोणते व्हिजन असणार आहे, काय तुम्ही खरं तर या जनतेला देणार की त्यामुळे तुम्हाला नागरिकांनी मतदान करावं? आपण जर पाहिलं तर हा मतदारसंघ हा शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आणि निश्चितच जर लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि जर या ठिकाणी आमच्या 4ही उमेदवारांना जर लोकांनी निवडून दिलं तर निश्चितच या ठिकाणी या पूर्ण प्रभागात जो बदल हवा आहे नागरिकांना तो केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जसं की मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड असेल, जलतरण तलाव असेल, सगळ्यात मोठा प्रश्न इथं ट्रॅफिकचा आहे. आपण जर पाहिलं तर 2 ब्रिज आहेत या ठिकाणी, पुनवळीचा अंडरब्रिज आहे, तातवडीचा अंडरब्रिज आहे. एवढं लोकांना ट्रॅफिकला सामोरे जावं लागतं की चक्क बराच वेळ लोकांचा त्यामध्ये निघून जातो. तर निश्चितच ट्रॅफिक सुव्यवस्थित व्हावं यासाठी प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम म्हणजे मुलांना खेळता येईल यासाठी ग्राउंड उभारणार, लोकांना स्वस्त दरात उपचार होईल यासाठी सरकारी रुग्णालयाची
उभारणी या ठिकाणी आम्ही आमच्या माध्यमातून निश्चितपणे करणार. महानगरपालिकेचे रुग्णालय खरं तर या परिसरात उभारणार किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या सुविधा तुम्ही पुरवणार. मात्र सर्वात मोठा या परिसरामध्ये जो प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. खरं तर शहराला आजही दिवसाआड पाणी मिळतंय. पाण्याच्या बाबतीत आपली भूमिका काय असणार आहे? निश्चितच ज्या प्रकारे भाजपने खोटं आश्वासन देऊन बाबा आम्ही नागरिकांना 24/7 पाणी उपलब्ध करून देऊ, परंतु त्यासाठी काहीच प्रयत्न केला नाही. जर लोकांनी शिवसेनेवरती विश्वास ठेवला आणि या महानगरपालिकेवरती जर भगवा फडकला तर निश्चितच आम्ही जी संकल्पना आहे 24/7 पाण्याची ती आम्ही सत्तेत उतरल्याशिवाय राहणार नाही. पण या पाणी प्रश्नाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आजही अनेक ज्या योजना आहेत त्या बंद आहेत, त्यांची कामं बंद आहेत. महानगरपालिका ह्या गेल्या काही प्रशासकीय काळात असेल किंवा भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस सत्तेत होती त्या काळामध्ये या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलंय. निश्चितच आता पवना जलवाहिनीचं काम असेल ते देखील आज बंद आहे. त्यानंतर सांगण्यात आलं की आपण डॅम हा भामासखेडचा डॅम तिथनं पाणी आणणार, त्याचंही काम कुठं पूर्णत्वास नेलेलं आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर मोठमोठ्या भाताआली जी काही बरोबर त्याप्रमाणे चालू आहे भाजपचा कारभार. आणि सगळ्यात जास्त भ्रष्टाचार हा भाजपच्या काळात झालेला आहे. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार भाजपच्या काळात झालाय असं तुम्ही म्हणताय. मात्र अनेक जे प्रश्न आहेत ते पिंपरी चिंचवडकरांचे सुटलेले दिसत नाहीये. पवनासारखी नदी सुधार प्रकल्प असेल किंवा इतर ज्या प्रकल्पांवरती खरं तर 2017 पासून भारतीय जनता पार्टी. तुम्हाला तेच सांगतोय की भाजप फक्त विजन दाखवतंय पण ते कधीच पूर्ण करत नाही. म्हणजे आता त्यांच्याबद्दल म्हणजे फक्त कोरडी आश्वासन. फक्त कोरडी आश्वासन की स्वप्नातली दुनिया दाखवतात परंतु ती सत्यात कधी उतरत नाहीये. IT पार्कला लागून असणारा हा तुमचा संपूर्ण परिसर आहे. याचा विकासही त्या पद्धतीने कारण जर आपण पाहिलं तर लोकसंख्या मोठ्या प्रमाणात त्या पद्धतीने वाढत चालल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं. शहरीकरण वाढताना दिसतंय. मूलभूत सुविधा तर इथे अपुऱ्या तर दिसतातच आहे. रस्त्याचा किंवा ट्रॅफिकचा प्रश्न सर्वात मोठा आहे. तो सोडवण्यासाठी खरं तर तुमची कशी भूमिका असणार? पाहिलं तर वेगवेगळ्या राज्यातनं परराज्यातनं अनेक लोक या ठिकाणी स्थलांतरित होतात. IT पार्क जवळ असल्यामुळे प्रत्येक जण कामानिमित्त त्याच्या उदरनिर्वाहासाठी या ठिकाणी येत असतो. या ठिकाणी फ्लॅट घेतो, तो राहतो. त्याची एक अपेक्षा असते की बाबा त्याला मूलभूत सुविधा तरी त्याप्रमाणे मिळल्या गेलेल्या पाहिजे. परंतु जेव्हा तो या ठिकाणी स्थलांतरित होतो, कामावरून येत असतो, त्याला ट्रॅफिकला सामोरे जात असतं, त्याला मूलभूत सुविधा मिळत नसतात. त्यावेळेस मात्र मला तरी माझ्या म्हणजे मी पिंपरी चिंचवडकर या आशेने मला वाटतं की त्या माणसाची निश्चितच निराशा होती आणि पिंपरी चिंचवडचं नाव या ठिकाणी हळूहळू कुठेतरी बदनाम होतं. कचरा सारखाही प्रश्न सुटलेला नाही. निश्चितच आता उदाहरणार्थ तुम्हाला अजून एक छोटासा प्रॉब्लेम सांगतो. आमचं डिकेथलॉन असेल जिथने तातवडेकडे एंट्री होते. आता त्या एंट्रीला कॉर्पोरेशननी त्या तिथं कचऱ्याचं हे केलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण येतोय सुरुवातीला तो कचरा दिसतो. वाकड, पुनावळे, तातवडे हा संपूर्ण जो परिसर आहे प्रभाग क्रमांक 25 मध्ये येतोय. प्रभाग क्रमांक 25 मध्ये येणाऱ्या निवडणुकीची भूमिका कशी असणार आहे? कशा पद्धतीने या संपूर्ण जनतेच्या समोर आपण जात आहे? निश्चितच प्रभाग क्रमांक 25 मध्ये 2017च्या इलेक्शनला 3 नगरसेवक हे शिवसेनेने निवडून दिले होते. येणाऱ्या काळात देखील इथली जनता नक्कीच शिवसेनेच्या मागं ठामपणे उभी राहील हे मी या ठिकाणी ठामपणे सांगतो. खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 25 हा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कारण गेले कित्येक वर्ष या ठिकाणी शिवसेनेचेच नगरसेवक निवडून आलेले आहेत. आता संपूर्ण शहरामध्ये कशा पद्धतीने शिवसेनेची ताकद असणार आहे, कशा पद्धतीने काम करणार आहात आणि प्रभाग क्रमांक 25 मध्ये शिवसेनेचे किती नगरसेवक पदासाठी सर्व? प्रभाग क्रमांक 25 मध्ये शिवसेनेचा पूर्ण पॅनल विजयी व्हावा यासाठी निश्चितच आम्ही सर्वजण प्रयत्न करणार. आणि शहराचं जर आपण सांगितलं, मगाशी तुम्हाला सांगितलं की नेते कुठेही जाऊ द्या पण पिंपरी चिंचवड मधला शिवसैनिक आजही त्याच्या जागेवरती ठाम आहे. आणि प्रत्येक शिवसैनिक हा रस्त्यावरती उतरून आपल्या प्रभागातला आपला शिवसेनेचा नगरसेवक कसा निवडून येईल यासाठी सर्वजण कामाला लागलेले आहेत. भाजपने ही काय जी फोडाफोडी लावली
त्याला कुठेतरी जनतेच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? कारण तुम्ही आता जनतेमध्ये जातायत, जनतेमध्ये गप्पा मारतायत, बोलतायत, जनतेचे प्रश्न समजून घेतात, त्यावेळेस जनतेकडनं काहीतरी कळत असेल की यांच्या या फोडाफोडीला वैतागले. भाजप तुम्हाला जर पाहिलं ना, भाजप हे फक्त नेते नेतोय, पण मतदार तर जागेवरतीच आहे ना. कोण नेता गेल्याने काय प्रभाव होत नाही. मतदार हा आजही त्याच्या विचाराशी ठाम आहे आणि निश्चितच तो भ्रष्टाचाराच्या विरोधात या ठिकाणी मतदान करून निश्चितच एक सक्षम पर्याय किंवा एक सक्षम व्यक्तिमत्व प्रत्येक प्रभागातून निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. शालेय विद्यार्थी जीवनामध्ये तुम्ही NUCI मध्ये काम करत होतात. NUCI मध्ये काम करताना असं का वाटलं की आता आता विद्यार्थी चळवळी बरोबर आता हे राजकारणाकडे आपण यावं, सामाजिक काम करायला सुरुवात करावी? सुरुवातीला ज्यावेळेस NSYच्या माध्यमातून आम्ही काम करत होतो, ज्यावेळेस विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावले, त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा हसू पाहून खरंच मन शांत होत होतं. म्हणजे कुठंतरी असं वाटत होतं की बाबा ज्याप्रमाणे म्हणजे बरेच जण म्हणतात की बाबा राजकारण हे 80% राजकारण, 80% समाजकारण व 20%च राजकारण करावं, हे तत्व धरून आम्ही आज या ठिकाणी सर्व शहरात काम करतो. परंतु NUCI मध्ये काम करत असताना नंतर असं का वाटलं की आपल्याला आता शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा आहे, ठाकरेंबरोबर आपल्याला जायचंय, ठाकरेंची मशाल खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये घेऊन यायचे आणि जनसामान्यांचे प्रश्न या मशालीच्या उजेडामध्ये उजळून काढायचे? नाही, आपण जर पाहिलं तर यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत देखील काम केलेलं आहे, भाजप सोबत देखील काम केलेलं होतं. परंतु अलीकडच्या काळात म्हणजे एक 2 ते 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस मला शिवसेनेमध्ये जाण्याचा योग आला, ज्यावेळेस सर्वप्रथम मी माननीय उद्धव साहेब ठाकरे यांची भेट घेतली. माझ्यासारख्या अगदी गरीब कुटुंबातील आलेल्या व्यक्तीला उद्धव साहेबांनी अगदी जवळ घेऊन शहराबद्दलची माहिती विचारली होती. अगदी म्हणजे आदित्य साहेबां ठाकरे सारखं प्रेम त्यांनी त्या 5 मिनिटासाठी मला दिलं होतं. आणि त्यानंतर सगळ्या चर्चा झाल्यानंतर सुद्धा त्यांनी मला विचारलं की चेतन, आज आपण सत्तेत नाहीये, तुला आमच्या संग काम करायला आवडेल का? ठाकरेंकडनं तुम्हाला त्याच्यानंतर ठाकरेंचे जे नेते आहेत ते या परिसरातल्या कोणत्या नेत्यांनी आपल्याला खरं तर मदत केली, या ठिकाणी बळ देण्याचं काम केलं? आपण जर पाहिलं तर सगळ्यात मोठं बळ म्हणजे आपण जर नेहमी अनुभवलं, पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख ज्यांना आम्ही आदराने भाऊ म्हणतो. भाऊ हा शब्द जर कधी आपण उलटा वाचला तर उभा होतो. जो कोणताही प्रसंग असो, आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता असो किंवा कोणावरती कोणताही आडी अडचण असो, नेहमी ठामपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व ते म्हणजे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमदार सचिन भाऊ आहेत. सचिन भाऊंबरोबरचे किती भरपूर किस्से असतील, परंतु असं की जे जिव्हाळ्याला किंवा बरोबर सचिन भाऊंबरोबरचे किस्से अनेक म्हणजे आजही ते मला अगदी मोठ्या भावाप्रमाणे, रात्र असो अपरात्र असो कोणताही प्रसंग असो, जे की आम्ही आता जम्मू काश्मीरला गेलो होतो. जम्मू काश्मीरला आपल्याला सर्वांना माहिती की त्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला होता, त्या ठिकाणी आम्ही होतो. तिथनं देखील भाऊंनी फोन करून विचारलं होतं की बाबा चेतन तू कसा आहेस, तू व्यवस्थित आहे ना, सुखरूप आहे ना, काय मदत लागत असेल तर सांग, 100% आपण सगळे प्रयत्न त्या ठिकाणी करू. म्हणजे असं जीवाला जीव देणारं नेतृत्व म्हणजे सचिन भाऊ. कष्टकऱ्यांची नगरी आहे आणि कष्टकऱ्यांचा नेता म्हणूनच सचिन अहिरांकडे पाहिलं जातं. परंतु या शहरासाठी, या कष्टकऱ्यांसाठी सचिन भाऊंचं स्वप्न किंवा तुमचं सर्व शिवसैनिकांचं स्वप्न कसं? सचिन भाऊंचं स्वप्न आणि आमच्या सर्व शिवसैनिकांचं एकच स्वप्न आहे की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवडवरती भगवा पडतावल्याशिवाय ते आणि आम्ही शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. पुढारी न्यूजच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण असंच सहभागी राहा आणि वेगवेगळ्या नवनवीन मुलाखती या ठिकाणी आपण पाहू शकता.